नमस्कार ताईंनो, भावांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण ऐकणार आणि बघणार आहोत पुन्हा मनोज जरांगी. मनोज जरांगे यांनी काय काय बैठकीत सांगितली आणि नेमकं त्यांनी काय उद्देश ठेवला, त्यासाठी काय उद्देशात्मक विषय मांडले, तसेच त्यानंतर शासकीय प्रक्रिया काय आहे, सरकारला कोणती चेतावणी दिली, किती तारखेला आज मुंबईला जायची घोषणा केली, कोणत्या मुद्द्यावर आज विषय केला, मोर्चामध्ये सामील झाल्यानंतर थेट मंत्रालयात कोणती मुद्दे मांडायची, जनतेला कसा पाठिंबा द्यायचा आणि याच्यात सामाजिक हालचाल, मागील आंदोलनाचा थोडासा भाग आणि आता 29 ऑगस्टला मोर्चा झाल्याच्या नंतर पुढे काय होऊ शकते, या सर्व गोष्टींचा आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडणी करणार आहोत. जे काही साहेबांनी सांगितलं, जे काही मनोज दादांनी सांगितलं, या सर्व गोष्टींचा आता आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहोत. सर्वांना जय श्रीराम. सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्रसार मराठी या चॅनलला सपोर्ट करा, कारण जे काही नवीन अपडेट असेल ती तुम्हाला या चॅनलवर मिळेल. तर आपण आता पहिले विषय बघणार आहोत. मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा घोषणा केली आहे की 29 ऑगस्ट रोजी ते आता मुंबई मंत्रालयावर मोठा मोर्चा आणणार आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन सतत सुरू राहील आणि ते आंदोलनच करतील असं त्यांनी सांगितलं. आता आपण मोर्चाची रणनीती पाहू. मोर्चा हा 27 ऑगस्टला आंतरवाली सरा ठेवून मुंबईकडे निघण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी असंही सांगितलं की रात्री 28 तारखेला सांगितले तिथे पोहोचू. कदाचित प्रत्यक्ष मंत्री कार्यालयावर हा मोर्चा मी डायरेक्ट घेऊन जाणार आहोत, त्यामुळे आम्हाला काहीही बंधन नाही आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या मागण्या मंत्रालयासमोर मांडू, शासनासमोर मांडू. आमच्या मागण्या मान्य करीपर्यंत आम्ही आंदोलन करू. प्रत्येक मराठा बांधवांनी याकरिता सहकार्य केले पाहिजे, कारण मनोज दादाही सर्वांसाठी सहकार्य करतात आणि प्रत्येक गोरगरीब, श्रीमंत, सर्व जाती समाजासाठी, विशेष म्हणजे मराठा बांधवांसाठी हे मोठे प्रयत्नशील असणार आहे आणि प्रत्येक मराठी बांधवांना हे आरक्षण भेटून देणार. तसेच मुलांच्या शिक्षणाचे सुद्धा ही विषय मांडणार असेही जरांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे. आपण आता शासकीय प्रतिक्रियांचा थोडा माहिती देऊ. तर शासकीय प्रतिक्रियांमध्ये राज्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगीच्या तक्रारी ऐकून मराठा विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या विलंबनावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. हे जवळपास 3 जून 2025 पर्यंत हे अर्ज त्वरित मान्य करण्याची त्यांनी आश्वासने सुद्धा दिलेली आहे. मुंबईला गेल्यानंतर नेमकं मनोज जरांगे आणि मराठा समाज काय करतील आहे की जरांगी आणि बच्चू कडू यांच्या नद्याक आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र सरकारला किंवा राज्यव्यापी बंधना जाहीर धमकी दिली होती. आंदोलनाची ताकद आता अधिक वाढली आहे आणि मनोज भाऊ ही सर्व मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही. तसेच जे काही मागण्या ते मुंबई मंत्रालयात मागणार आहे त्या मिळवल्याशिवाय ते राहणार नाही असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी सांगितले की 29 ऑगस्ट रोजी मुंबईला मोर्चा जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मराठा समाज, मराठा बांधव हा उपस्थित राहायला हवा आणि राहणारच. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णय टप्प्यावर होईल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलाकडे आता वळालेला आहे. आज आपण पाहत आहोत त्यांचा नवीन जो एल्गार आहे तो 29 ऑगस्टला परत आता मोर्चा मुंबई मंत्रालयाकडे पुन्हा कूच करणार आहे आणि आता या क्षणात मनोज जरांगे कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण त्यांना आरक्षणाचा मुद्दा, तसेच संतोष देशमुख प्रकरण, यातील आरोपींना शिक्षा, कोपर्डी प्रकरण, या सर्व गोष्टींचा आता मंत्रालयासमोर ते उल्लेख करणार आहे. पाटलांचा एल्गार. जरांगे पाटील हे इतिहास 27 ऑगस्ट पासून मुंबईकडे कूच करणार अशी त्यांनी घोषणा केली आणि ती 29 ऑगस्टला मंत्रालयासमोर पोहोचणार आहे. आणि 29 ऑगस्ट रोजी ते मंत्रालयाच्या समोर पोहोचल्यानंतर त्यांनी आता मराठा समाजाला आरक्षण मिळालीच पाहिजे असा हा मेन मुद्दा यांनी ठेवलेला आहे. की अजूनही सांगतात की आम्हाला हसू नको, तोच निर्णय हवा. यांचा विश्वास आहे राज्यकर्त्यांना आता झोपायची वेळ आली आहे. जर निर्णय नसेल तर आम्ही मंत्रालयात बसू असं जरांगे पाटलांनी बोलताना स्पष्ट सांगितले आहे. जरांगे पाटलांनी घेतलेल्या बैठकीच्या नंतर सरकारची हालचाल कशी आहे यावर थोडं बोलणार आहोत. जरांगे पाटील सांगतात की जेव्हा हे राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यव्यापी मोठी बैठक घेतली, या बैठकीनंतर आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितलं की आता सरकारला कृतिशील होणे गरजेचे आहे. ते सांगतात की आता सरकार ही कृतिशील झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की 30 जूनपर्यंत सर्व जात प्रमाणपत्र अर्ज मान्य करण्यात येतील. तसेच सरकारची आता धावपळ वाढली, पण आता मनोज जरांगे यांचा सरकारवर थोडाही विश्वास नाही, कारण या अगोदर सरकारने फक्त खोटी आश्वासनं दिलेली आहेत. परंतु जे काही मराठा समाजांनी, अर्थात जरांगे पाटील यांनी काय ज्या मागण्या मांडल्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या अजूनही स्थगिती आहेत. ते स्पष्ट सांगतात की सामाजिक मागण्यांना टाळा, आंदोलन तीव्र होणारच. यामध्ये जनतेचा पाठिंबा आणि सामाजिक हालचाल यासाठी जरांगे पाटील यांनी अजून काय सांगितलं. जरांगे पाटील सांगतात की रस्त्यावर निदर्शन हे मराठा युवा सभा, युवक, शेतकरी, महिला, सर्व स्तरातून पाठिंबा यांना भेटतोय आणि हा पाठिंबा शेवटपर्यंत असला पाहिजे, जोपर्यंत आयुष्य भेटत नाही तोपर्यंत, असे जाहीर पाटील म्हणाले. तसेच अजून ते म्हणालेत की हा जो माहिती आहे, जी काही त्यांनी माहिती दिली, ही प्रत्येक माहिती मराठाच्या प्रत्येक व्यक्तीच्या कानोकानी गेली पाहिजे.
त्यामुळे आम्ही जे काही पत्रकारितेनं किंवा मीडियातून जी काही माहिती येईल ती प्रत्येकाने मराठा बांधवाला कशी पोचली पाहिजे। यावेळी जर आरक्षण भेटलं नाही तर यावेळी आरक्षण मिळालं तर जरांगी पाटील हे येथे निवडणुका रोखतील, तसेच सर्व मराठी बांधव हे सर्व निवडणुका रोखतील। या आंदोलनाला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असला पाहिजे। तसेच कुठे काही अडचण आल्यास किंवा काही समस्या आल्यास जरांगी पाटील प्रत्येक गोष्टीला तोंड देतील, पण त्या या समाजाच्या हिताच्या असल्या पाहिजे। जसे की आता ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याच पाहिजे असं म्हणे जरांगी पाटील यांनी सांगितले आहे। जरांगी पाटील असे सांगतात की या अगोदर त्यांनी आंदोलने केली, तसेच या अगोदर त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करत काही मागण्या मान्य होत्या, परंतु शासनाने याकडे काहीच लक्ष दिले नसून मराठा समाजाची एक प्रकारे उडवली आहे असं त्यांनी सांगितलंय। आता आपण बघणार आहोत या आंदोलनाला एक इतिहास आणि मागील आंदोलन आणि आता पुढे काय होणार याची थोडी माहिती घेऊ। मनोज जरांगे सांगतात की याच्या मागील ज्यावेळेस आंदोलन होतं किंवा त्यांनी ज्यावेळेस उपोषण धरले होते त्यावेळेस पहिले उपोषणाच्या वेळी आंदोलकावर लाठीमार झाला होता। तसेच अंतरवालीची दृश्य हे त्यावेळेस पाहावंसं वाटत नव्हतं। काही लोक विनाकारण गुन्हे दाखल झाली होती, तरी सर्व गुन्हे त्या लोकांवरील आता मागे घेण्यात आली पाहिजे। आणि तसेच जे काही त्यावेळेस आंदोलन करतेवेळी काही लोकांना लाठीचार्ज झाला तर याचेही त्यांना न्याय भेटला पाहिजे असेही जरांगी पाटील सांगितलेले आहे। ते म्हणतात आता फक्त आश्वासन नको तर निर्णय हवा। त्यांनी प्रमुख 5 मागण्या मांडलेल्या आहेत। त्या 5 महिन्याच्या होत्या कुणबी नोंदणीसाठी तत्काळ आदेश, दुसरी EWS खोट्याऐवजी SCBC आरक्षण, तिसरी मागणी अशी होती की आंदोलनातील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले होते तर ते गुन्हे ताबडतोब पोलिसांनी मागे घेतले पाहिजे। चौथी मागणी जातींची ऐतिहासिक दस्तऐवज खुले करणे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 5वी मागणी अशी आहे की मराठा आरक्षणासाठी वेगळा आयोग स्थापन करणे। अशा 5 मागण्याच त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आता आपण बघणार आहोत जर 29 ऑगस्टला ज्यावेळेस मोर्चा जाईल आणि त्या मोर्चामध्ये जर शासनाने उत्तर दिलं नाही तर पुढे काय होऊ शकेल। तर मनोज जरांगे दादा सांगतात की 29 ऑगस्टला जर मोर्चा झाला तर ती एक ऐतिहासिक घटना असेल आणि पाटलांचे हे एकट्याचे आंदोलन नाही तर आता ही मराठा समाजाची लढाई आहे। त्यांनी असं सांगितलंय की जी काही व्हिडिओ क्लिप ही शेवटचं आंदोलन आहे, मग आरक्षण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करू। अशा प्रमुख 5 मागण्या आज बैठकीमध्ये जरांगी पाटील यांनी सांगितल्या आहे। तसेच त्यांच्या अजून काही मागणी आहे, त्यामध्ये शेतकऱ्याला जे आश्वासन दिले होते ते शासनाने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे, शेतकऱ्यांची वरील कर्ज माफ केली पाहिजे। ही बैठक म्हणून जरांगी पाटील यांनी शेवटची बैठक सांगितली आहे। 29 ऑगस्टला जर मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये ही एक ऐतिहासिक घटना असेल जी की पाटलांचे एकट्या नसताना या समाजासाठी प्रत्येक मराठा बांधव हा तत्पर झाला पाहिजे। तसेच शेवटचं आंदोलन आहे असं त्यांनी सांगितलं होतं। यानंतर आरक्षण नाही आणि जर आरक्षण दिलं नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा बंद करू असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला या संदर्भात काही नवीन अपडेट माहिती ऐकायची असेल किंवा इतरत्र काही न्यूज बघायची किंवा ऐकायची असेल, तसेच आता लेटेस्ट नवीन व्हिडिओ नवीन माहिती ऐकायची असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मनोज पाटलांच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा आवश्यक आहे। तुम्हाला सांगितलेली माहिती जर आवडली तर कृपया करून हा व्हिडिओ मध्ये तुम्ही कमेंट करा। भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओ। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।